आता अॅग्रोवन मध्ये पाहूयात एक इंटरेस्टिंग बातमी। जपानमधल्या एका गावामध्ये भात शेतीपासून तांदूळ कलेचा प्रोजेक्ट साकारण्यात आलाय। भात शेतीचा उपयोग पेंटिंगसाठी करण्यात येतो आणि या प्रकल्पातून पारंपरिक कलाकृतीद्वारे जपानच्या पीक संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलंय। भात शेतीमध्ये साकारण्यात आलेल्या भल्या मोठ्या कलाकृतीसाठी वेगवेगळ्या रंगांच्या तांदळाचा वापर करण्यात आलाय। तर ही कला फक्त जपानमध्येच पाहायला मिळते। भलं मोठं छायाचित्र काढण्यासाठी सुरुवातीला रेखाटन केलं जातं आणि त्यानंतर आखून दिलेल्या खुणांवर भाताची पेरणी केली जाते। यासाठी 5 प्रकारच्या भातांचा वापर केला जातो। तर सगळे गावकरी या कामामध्ये मदत करत असतात। जुलै ऑगस्टच्या दरम्यानचा काळासाठी हा पीक चांगला आहे आणि त्या काळामध्ये ही पेरणी केली जाते। त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे हे भात शेती येताना दिसते। भाताचं पीक वाढल्यानंतर 4 महिन्यांमध्ये ही कलाकृती तयार होते। शेवटी भात पिकांची काढणी केल्यानंतर साकारलेलं छायाचित्र हे स्पष्ट दिसतं। तर 1993 पासून गावकऱ्यांनी हा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केलेली आहे आणि ही मनमोहक कलाकृती पाहण्यासाठी त्या ठिकाणी पर्यटक देखील गर्दी करताना पाहायला मिळतात।